नमस्कार. प्रतिभा सिग्नेचर रेसिपीमध्ये मी आपणाला आज उपासाचे पौष्टिक कटलेट कसे बनवायचे सोप्या पद्धतीने ते दाखवणार. साहित्य: हे केळं घेतलंय मी कच्चं, उकडून मॅश करून घेतलंय. हे रताळं घेतलंय उकडून मॅश करून. बटाटा उकडून मॅश करून घेतलाय. हे लाल भोपळा आपला नुसता किसून घेतलाय. आणि हे असं कच्च्यावर केळं आणि कच्च्यावर रताळं हे असं असतं. हे मी उकडून मॅश करून घेतलेलं आहे. कोथिंबीर, दाण्याचं कूट, मिरची पेस्ट, आलं पेस्ट, थोडंसं बेडगीचं तिखट, जिरे पावडर, मीठ आणि ही उपासाची भाजणी आहे. आणि हे शिंगाडं पीठ आहे, ते उपासाला चालतं. आता हे आपण रताळं घेऊया. ह्याच्यामध्ये हे कच्चं केळं उकडलेलं आहे ते घेऊया. हा बटाटा आहे. साधारण 2 केळी घेतली आहेत, एक मोठं रताळं घेतलंय, 3 बटाटे घेतलेत आणि साधारण अर्धा पाव लाल भोपळा घेतलाय. आता ह्याच्यामध्ये थोडं दाण्याचं कूट टाकायचं आहे आपल्याला. थोडी कोथिंबीर टाकायची. मीठ टाकायचं आहे. मीठ आवडीनुसार. कधी कधी विकतच्या भाजणीत मीठ असतं, त्यामुळे ती चव बघून मगच टाकावं मीठ. हे जिरे पावडर टाकते. हे थोडं रंगाकरता बेडगीचं तिखट टाकते. हे तिखट नसतं. आणि आलं टाकते थोडं. आणि मिरची आपल्याला आवडीनुसार, तिखट कशा प्रमाणात हवे त्याप्रमाणे मिरची टाकायची. आता हे सगळं कालवून घ्यायचं आहे नीट. हे हातानेच कालवायला लागतं. तर ह्याच्यामध्ये ही भाजणी घालायची आपल्याला. ही जवळजवळ 3-4 चमचे भाजणी घालायची. आणि 3-4 चमचे शिंगाडं पीठ घालायचं. शिंगाडं पीठ खूप पौष्टिक असतं. हे परत सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं. हे आपले आता एकसारखे गोळे तयार आहेत. त्याला थोडासा काहीतरी असा आकार देऊन घ्यायचा. असं जरा लांबुडका आकार दिला की छान वाटतं. आणि हे सगळे आकार देऊन डायरेक्ट तळायला टाकायचे. मी एकीकडे तेल पण तापत ठेवलेलं आहे. हे असे आता आपले कटलेट या आकारामध्ये असे तयार आहे. आता एक साईडला तेल तापले, मी तळायला टाकते. हे डीप फ्राय करायचे, तर तेल तापवून घेऊन गॅस जरा मीडियम गॅसवरच तळायचे. हे आता गुलाबी कलरवर आपले उपासाचे कटलेट तयार आहे. हे क्रिस्पी आणि टेस्टी उपासाचे कटलेट खाण्यासाठी तयार आहेत.